नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलमार्फत केलं जातं। लाडक्या बहिणींची उत्कंठा आता एकच असणार आहे की मार्च महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार। साधारणतः मागील 2 ते 3 दिवसांमध्ये सुट्टीचा कालावधी होता, याच्यामुळे आपण सांगितलं होतं की मागील सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा GR प्रसिद्ध होणार नाही आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आजपासूनचा आठवडा आहे तो वर्किंगचा आहे, त्यामुळे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार। साधारणतः मार्चचा पहिला आठवडा गेलेला आहे, त्यामुळे आजपासून या चालू आठवड्यामध्ये सर्वात प्रथम जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR तो प्रसिद्ध होईल। आजपासून कोणत्या वेळी हा GR आहे तो शासकीय मान्यता देणारा GR, ज्यावेळी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तर यांच्यामध्ये बैठक होऊन संमती मिळेल, त्याच्यानंतर हा GR प्रसिद्ध केला जाणार आहे। कदाचित याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपेल आणि GR प्रसिद्ध होईल। GRची वेळ अशी निश्चित अशी कोणती सांगू शकत नाही आहे। ज्यावेळी GR प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे। GR प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे आणखी 2 दिवसांचा कालावधी आदित्य तटकरे यांच्या घोषणेसाठी लागतो आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांचा कालावधी हप्ते वितरणासाठी लागतो। अशाच प्रकारे साधारणतः आठवड्याचा कालावधी आहे तर या प्रोसेससाठी लागत असतो। अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की हप्ते वितरण जे होणार आहे तर याच्यामध्ये एप्रिल आणि मार्च असे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार आहेत, अशा प्रकारची देखील बातमी समोर येत आहे। 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, पण लक्षात घ्या मागील मार्च महिना होता त्याच्यावेळी देखील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु मागील महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित झाला आणि यावेळी देखील 2 हप्ते मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे। त्यामुळे येणारा लाभ आहे तो केवळ मार्च महिन्याचाच येणार आहे। तर या संदर्भातली घोषणा अजून झाली नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे। ज्यांची EKYC दुरुस्ती राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना 30 एप्रिलपर्यंत EKYC दुरुस्ती करायची आहे आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी अजून EKYC केले नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा मात्र प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही आहे, त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थकीत आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तर या महिन्यांचे हप्ते थकीत आहेत तर यांचा देखील विचार केला जाणार आहे, परंतु येणाऱ्या हप्त्यासोबत मागील थकीत हप्ते येणार नाही आहेत तर यांच्यासाठी वेगळी घोषणा करून लाभ वितरित करण्याची तयारी सुरू आहे। परंतु याच्या संदर्भात ज्यावेळी घोषणा होईल GR येईल त्याच्यानंतरच स्पष्टता देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। ज्यावेळी हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना या संदर्भात काही शंका असतील तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। संपूर्ण मदत आपल्या ठिकाणी दिली जाणार आहे। आठवडा महत्त्वाचा आहे, कोणत्याही वेळी हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होऊ शकतो। GR प्रसिद्ध झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।